लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी ADIP आणि RVY योजनेअंतर्गत मोफत साहित्य वाटप तपासणी शिबिर सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने। बातमी पुसद, यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई, जिल्हा प्रशासन यवतमाळ वाशिम तसेच ईश्वर देशमुख फाउंडेशन चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद येथील जिजामाता हायस्कूल येथे नोंदणी शिबिर संपन्न। दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी योजनेचे शिबिर तसेच 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयश्री योजनेअंतर्गत मोफत सहाय्यभूत साधने वाटपासाठी पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन केले होते। यामध्ये पुसद विधानसभेतील शेकडो नागरिकांनी पूर्व तपासणी करून सहभाग म्हणून शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तहसीलदार महादेव जोरवर, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, ॲडव्होकेट आशिष देशमुख, जिल्हा समन्वयक रंगराव काळे, तालुका प्रमुख रवी पांडे, विधानसभा संघटक राजू वाकडे, विजय बाबर, शहर प्रमुख रवी गुरुवाने, तालुका संघटक मोहन विश्वकर्मा, ॲडव्होकेट राजे, स्वीय सहाय्यक अरुण पुलाते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक, अल्मिको संस्थेचे टीम व दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.